Brought to you by VGuard. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वीगार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वीगार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आज माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार आपल्याकडं साधारण गेल्या 2 ते 3 वर्षापासून जे होम वोटिंग, ज्याला म्हणजे साधारणतः 85 वर्षावरील नागरिक आणि जे दिव्यांग नागरिक आहेत आणि जे मतदार आपल्या लोकसभा निवडणुकीसाठी नोंदवत आहेत, तर त्यांच्यासाठी विशेष एक सुविधा आपल्याला निवडणूक आयोगानं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। या सर्व मतदारांचे साधारणतः आम्ही गेल्या 8-10 दिवसापूर्वी फॉर्म 12D भरून घेतले होते आणि त्यापैकी ज्या मतदारांनी आम्हाला घरून मतदान करायचं आहे असा जो ऑप्शन दिला होता, अशा सर्व मतदारांच्या घरी आता आजपासून जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव आणि उस्मानाबाद 40 उस्मानाबाद लोकसभेच्या मतदारसंघामध्ये ही होम वोटिंगची प्रक्रिया पुढचे 3 दिवस सुरू राहणार आहे। याच्यामध्ये आज आम्ही चिलवडी या गावामध्ये श्रीमती सावंत यांचं आज मतदान वोटिंग घेतलेले। जवळजवळ 103 वर्षाच्या या मतदार आहेत आणि नॉर्मली आपल्या हा उन्हाळ्याचे दिवस आहेत, नॉर्मली आपल्याला उन्हामध्ये वगैरे मतदान केंद्रावर जावं लागू शकतं। त्यामुळे आज घरी मतदान केल्यामुळं आज यांच्या घरी आम्ही येऊन एक होम वोटिंगचं जे या गावातलं जे आहे ते मतदान घेतलेलं आहे आणि ते अतिशय आनंदी आहेत की आज त्यांना घरूनच मतदान करता आल्यामुळं आणि त्यांच्या शारीरिक परिस्थिती पाहता ही आयोगानं ही जी सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांनी आमचे धन्यवाद व्यक्त केले। किती मतदार आहेत? जवळजवळ आपल्याकडं 4300च्या आसपास एकूण मतदार आहेत, म्हणजे पूर्ण मतदारसंघामध्ये। याच्यामध्ये आमचा पूर्ण धाराशिव जिल्हा आणि उस्मानाबाद मतदारसंघामध्ये औसा आणि जे बार्शी तालुक्यातले जे एसी आहेत त्यांच्यातले एकूण 4300च्या आसपास एकूण मतदार आहेत की ज्यांनी घरून मतदान करण्याचं दिलेलं आहे। त्याच्या जवळजवळ आमच्या 150 टीम आम्ही बनवलेल्या आहेत आणि ते 150 टीम आजपासून सर्व गावांमध्ये जाऊन ज्या ठिकाणी आम्ही सर्व राजकीय पक्षांचे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा बोलवलेलं आहे आणि पारदर्शक पद्धतीनं हे मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सूचना आम्ही पूर्णपात करण्यात दिलेल्या आहे। अबोव 85 किती मतदार आहेत? किती लोकांनी साधारणतः आपल्याकडं एकूण अबोव 85 जवळजवळ 39,000 म्हणजे 40,000च्या आसपास आकडा होता आणि जो दिव्यांगांचा होता जवळजवळ 19 ते 20,000 म्हणजे जवळजवळ 60,000च्या आसपास एकूण आकडा होता। त्यापैकी जवळजवळ 4,300 लोकांनी आपल्याला म्हणजे आम्हाला घरून मतदान करायचं असा ऑप्शन दिल्यामुळे आम्ही ते 4,300 जे मतदार आहेत त्यापैकी 800च्या आसपास होते ते दिव्यांग होते आणि उर्वरित होते ते 85 वर्षावरील होते। या सर्व मतदारांना आम्ही आजपासून सुविधा उपलब्ध करून देत आहोत आणि हे जे मतदार असणार आहेत त्यांना मग यांचं पूर्ण 100% वोटिंग आम्ही त्यांच्या घरी जाऊन करणार आहे आणि जे उर्वरित असतील ते सर्व लोकांना मग त्यांना जे 85 वरील असतील आणि दिव्यांग असतील उर्वरित सर्वांना मतदानाच्या दिवशी 7 मेच्या दिवशी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन ते आपला हक्क बजावतील। मतदानाची टक्केवारी घसरत आहे महाराष्ट्रातील, त्या अनुषंगाने निवडणूक विभागाने आपण काही प्रयत्न करताय? याच्या बाबतीत आम्ही कालच एक डिटेल सर्व जे विशेषतः आम्ही काय केलं की आपल्याकडे जवळजवळ 2139 बूथ आहेत, त्याच्यामध्ये जे गेले साधारणतः 426 बूथ आम्ही आयडेंटिफाय केले की गेल्या निवडणुकीच्या वेळेस त्यांचं मतदान पर्सेंटेज कमी होतं
जे बिलो 20%, जे खालचे बॉटम 20% जे होते ते मी आयडेंटिफाय केले. काल सर्व जे आपले गावस्तरीय जेवढे आपले कर्मचारी आहेत, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, कोतवाल आहे, BLO आहे, आशा आहे, यांच्यामार्फत विशेष कार्यक्रम घेऊन ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे मतदान कमी होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर शिक्षण विभाग आहे, शिक्षण विभागामार्फत वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत की म्हणजे विद्यार्थ्यांच्या मार्फत प्रभात फेरी असेल. त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की बहिष्काराच्या वगैरे घटना होतात की काही विकास काम झालेलं नसतं. ते सुद्धा आम्ही आमच्या BDO आणि आमच्या तहसीलदारांना आम्ही निर्देश दिले की असं कुठली जर तक्रार आली असेल तर तात्काळ त्याला अटेंड करून लोकांच्या जे काही अडचणी आहेत ते समजून घ्याव्यात. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.